सामना संपलेला नाहीये, अजूनही प्रयत्न करावे लागतील. मोहपाड्याचे शुभम नाईक बॅटिंग साठी आलेत. नौमान यांची अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत. रबर बॉल क्रिकेटला साजेशी चांगला टप्पा, पुन्हा एकदा अचूक टप्पा तुमच्याकडे आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मॅच मध्ये मागील षटकात आले होते या ठिकाणी चिंचवण शिरडोन, परंतु पुन्हा एकदा अचूक टप्प्याची गोलंदाजी होताना पाहायला मिळते आणि समीकरण बदलत आहे. येणारे 9 बॉल बाकी आहेत आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. 9 मधले 6 मारायचे आहेत. पाहूया काय होईल. सोपही आहे आणि होऊ अवघडही आहे. पुढे केला हा बॉल, परंतु अक्रॉस खेळले थोडेसे मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 35 धावांची आवश्यकता. 8 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. हे 2 बॉल निर्णायक असणार आहे. जर का 1-2 मोठे फटके आले, मजा येईल मॅच मध्ये. ज्यावेळेला शेवटच्या षटकामध्ये ही मॅच जाईल. इनामपुरी आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर चिंचवण शिरडोन यांच्यातील चालू असणारा हा सामना आपण पाहतोय. नौमान पटेल यांची गोलंदाजी सुद्धा की फॅक्टर राहिली आतापर्यंत. पप्पू पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु रबर बॉल क्रिकेटवर तेवढं सोपं नसतं आणि इकडे हाई बॉल मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. 7 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता. दबावाला आणखी या नौमान पटेल यांनी वाढवलंय. नौमान यांचं मागील षटक देखील तेवढंच जबरदस्त राहिलं. केवळ 11 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि या षटकात 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा. आणखीन एक चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावरून यष्टीरक्षकांकडे शूट केलाय. जास्तीत जास्त बॉल बॅक ऑफ द लेन ठेवण्याचा प्रयत्न राहिला आणि तिकडनं त्यांनी शूट केले आणि या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. सामन्याचा या ठिकाणी पारडं बदलणारे षटक नौमानने केलेलं आहे. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. चला, यानंतर विनरची मॅच असणार आहे. दोन्ही कॅप्टन चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्याचबरोबर दुतुम कुंडेवाळ कॅप्टन सज्ज राहायचंय. सामना संपलेला नाहीये तरी सुद्धा 35 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळत असताना शुभम सांगतायत मी काही अजून सामना सोडलेला नाहीये. सिक्सर. शुभम दुबे बॉलिंगला आलेत आणि शुभम विरुद्ध शुभम अशी लढाई आहे इकडे आणि शुभम नाईक यांनी त्यांच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय. मॅच ऑन. आणखीन एक, याही वेळेला बिरकावून दिलाय बॉल. सीमारेषा पार. षटकार. हा खेळाची बातच न्यारी आहे. क्रिकेटचा खेळ आहे हा. कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. 4 बॉलमध्ये 23 धावा अजूनही करायच्या आहेत आणि मोहपाड्याचे शुभम नाईक, सध्या मोहपाडा वाडीचे शुभम नाईक या ठिकाणी चर्चेत असताना पाहायला मिळत आहेत, कारण त्यांनी केले 2 एअर स्ट्राईक ज्याच्यावर 6 धावा सुद्धा येताना पाहायला मिळाल्या. प्रतिस्पर्धी टीम मध्ये थोडीशी घबराट निर्माण केली आहे. का नाही करणार. 2 षटकार आलेत. शुभम दुबे बॉलिंग साठी, शुभम नाईक बॅटिंग साठी.
हो, इकडे मात्र थोडं क्रॉस खेळायला गेले. चांगल्या टप्प्यावर बॉल येताना पाहिलं मिळाला आणि लगातारचे 2 षटकार खेळले खरे, परंतु आता डॉट बॉल येताना पाहिलं मिळालाय. समीकरण मात्र आता 3 बॉल आणि 23. काही षटकं जी आहेत, म्हणजे मी तर म्हणेल नवमानची दोन्ही षटकं प्रभावी राहिले. 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा. मॅचचा की फॅक्टर होते नवमान. आणि महत्वाची विकेट अनिकेत यांची सुद्धा मोक्याच्या क्षणी. 75 धावा धावफलकावर आहेत. टार्गेटमध्ये देखील जर पाहिलं तर एक 8-10 धावा जास्त झाल्या या ठिकाणी कांचनजी. 3 मध्ये 23. आणखीन एक धमाका. शुभम नाईकचा सिक्सर. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु चर्चा शुभम नाईकची सुद्धा होणार आहे. समोर पराभव दिसत होता, परंतु शुभम नाईक खंबीर उभे होते आणि आपल्या टीमसाठी षटकार ठोकत होते. 2 बॉल 17. मागील षटक खरंच की फॅक्टर राहिलं. त्या ओव्हरमध्ये 2च रन आलेले आहेत. दोन बॉल 17. शुभम नाईक. आणखीन एक. हा तर खूप लांब गेलाय, शोधून आणावं लागेल. सिक्सर. वा, मॅचचा रिझल्ट काही लागू दे. संतोष चौधरी साहेबांकडून मात्र 1000 रुपयाचा पुरस्कार या शुभम नाईक यांच्यासाठी असणार आहे. शुभम नाईकचे एअर स्ट्राईक सध्या आपण पाहतोय. अजूनही जर पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता. 1 बॉल बाकी आहे. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आहे आणि याच्यात काही येऊ शकतं. पाहूया. अशा प्रकारच्या मॅचेस आपण पाहिल्यात. याही परिस्थितीमध्ये संघ जिंकताना पाहिले. शुभमची चर्चा होईल. दोन्ही शुभमची चर्चा होईल. शुभम बॉलिंग करतायत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शुभम बॅटिंग करतायत. 4 षटकार खेळलेत या षटकामध्ये. फुलटॉस. याही बॉलला माघारी सीमारेषेच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळाले. 1 षटकार किंवा चौकार कमी पडला 6 ओव्हरमध्ये. हुरूर तर नक्कीच लागेल, परंतु पराभूत होऊन सुद्धा मन जिंकून घेताना पाहायला मिळाली अनिकेत मोकलनी आणि या शुभम नाईकने सुद्धा. जबरदस्त. परंतु सामना जिंकलाय या ठिकाणी CJ11 KPC इनामपुरी या संघाने. अभिनंदन. हा, चला लगेच टॉस करायचा आहे. मी विनंती असणार आहे कुंडेवाळ दोंडूशेठ भास्कर, कुंडेवाळ धोतुम आणि दुसऱ्या बाजूला CJ11 KPC इनामपुरी. चला टॉस करायचा आहे. आणि रवी सोलंकी सामनावीराच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत. रवी भाऊ या. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्यांदा या. काय जबरदस्त मॅच या ठिकाणी झाली आहे. अनिकेत मोकलची झुंज दुसऱ्या डावामध्ये आणि नंतर शुभम नाईकचे एअर स्ट्राईक. अमित नाईक विरुद्ध जर पाहिलं तर आता